अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर इथे दिसतच असेल की 22 जानेवारीची दिवाळी बघा किती सुंदर पद्धतीने साजरा होतीये आणि रात्रीच्या अंधारामध्ये बघायला हे दृश्य खूप सुंदर वाटतं। दिवाळीमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये काहीच फरक जाणवत नाहीये, सगळीकडे जल्लोष चालू आहे। खूप सुंदर अशी दिवाळी साजरा झालेली आहे 22 तारखेची। सकाळी लवकरच उठून सर्व देवतांना पितांबरीने आणि पंचामृताने स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे। अगोदर पितांबरी लावून धुवून घेतलेला आहे, नंतर पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे। तर आज देवांची पण ही दिवाळी खूप सुंदर जावो म्हणून स्वच्छपणे साफसफाई केलेली आहे। देवारा सुद्धा स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे, झाड झटक करून सकाळीच लवकर उठून हे काम आवरलेली आहे। कारण खरंच आजचा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही, त्याच्यामुळे काहीच असा फरक जाणवला नाही। जसं दिवाळीच्या दिवशी जाणवलं ना तसंच आज सगळीकडे जाणवत होतं। सकाळी सुद्धा पहाटे फटाके वाजत होते, खूप छान वाटत होतं। तर देव्हारा बघा खूप सुंदर पद्धतीने मी साफ करून घेतलेला आहे आणि देवांना स्नान घालून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी बघा जे आपल्याला अयोध्येमधून अक्षदा आल्या होत्या आणि निमंत्रण पत्रक आलेलं होतं प्रभू श्रीरामांचं, तर बघा त्या ठिकाणी या ठिकाणी ते मी इथे पूजा केलेली आहे त्याची। आणि हा जो ही जी रामज्योत आहे, श्रीराम ज्योत, ही मी पेटवून घेतलेली आहे आणि मी व्हिडिओ शेअर केलेला होता की कशा पद्धतीने पूजा करायची आहे। या अक्षदा बघा मी वाटीमध्ये ठेवल्या आहे। आता या ठिकाणी श्रीरामांची मूर्ती माझ्याकडे नव्हती, तर भगवान विष्णू जे आहे ते त्यांचं रूपच आहे, तर तो फोटो या ठिकाणी मी माता लक्ष्मी सोबतचा घेतलेला आहे। कारण माता लक्ष्मी ही सुद्धा सीतेचंच रूप आहे। स्वामींना या ठिकाणी पंचामृताने स्नान घालून सजवून घेतलेलं आहे, फुलं वाहून घेतलेली आहेत। खूप खूप सुंदर वातावरण बाहेर सुद्धा होतं आणि घरात सुद्धा त्याच पद्धतीने होतं। तर या ठिकाणी ही जी अखंड ज्योत आहे ही सुद्धा मी पेटवून घेतलेली होती आणि दुपारच्या 12:30 वाजता सगळीकडे जल्लोष चालू होता, फटाके फुटत होते। तिथे आपल्याला लगेच समजतं आपल्याला की इथे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झालेला आहे अयोध्येमध्ये। आणि या ठिकाणी त्याच वेळी मी इथे घरात असताना इथे मी अक्षदा वाहून घेतल्या होत्या आणि नंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं होतं। यासाठी बघा नैवेद्य बनवलेला होता आणि तो इथे मी या ठिकाणी देवाला ठेवून घेतलेला होता। खूप छान वातावरण होतं, खूप सुंदर अशा पद्धतीने दिवाळी साजरा झालेली होती। बाहेर सडा, रांगोळी, दिवे, रात्रीच्या वेळेस सुद्धा सगळीकडे असे दिवे लागलेले होते आणि या दिव्यांनी प्रभू श्रीरामांची आरती सुद्धा झालेली होती। सगळीकडे दिवे लावून झाल्यानंतर बाहेरचं संध्याकाळचं वातावरण अतिशय दिवाळीपेक्षा वेगळं नव्हतं, त्याचा सुद्धा व्हिडिओ बघा या ठिकाणी शेअर केलेला आहे। खूप छान वातावरण होतं, अजूनही फटाके फुटत आहे आणि जल्लोष चालू आहे। तर हा दिवस कायम आपल्या लक्षात राहील। 22 जानेवारी 2024 खूप सुंदर असं वातावरण आहे आणि बघायला सुद्धा खूप छान वाटतंय। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।